नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे, नोंदणी व मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ती जाहिरात म्हणजे काय, मुद्रांक विभागामध्ये आहेत। आतापर्यंत आपण पाहिलेल्या होत्या की नेमकं मुद्रांक विभागामध्ये गट ब ची भरती होत होती, ती म्हणजे SR ची सब रजिस्टर ऑफिसर क्लास 2 राजपत्रीची। पण आता यामध्ये गट ड ची सुद्धा भरती चालू झालेली आहे। काही दिवसापूर्वीच रिक्त जागाचा आणि पुनर्रचना आकृतीबंध समथिंग तुम्ही पाहिलेला असेल। अशा संदर्भातच एक खुशखबरी म्हणू शकतो आपण, जे पोरं गट ड साठी सुद्धा फॉर्म भरण्यास इच्छुक आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे ह्या दोन्ही PDF पहिली गोष्ट समजून घ्या एकच आहे। इथची माहिती पूर्ण व्यवस्थित वाचता यावी म्हणजे थोडं झूम केलं मी इथं आणि इथं जागांचा तपशील व्यवस्थित दिला म्हणजे तुम्हाला कास्ट वाईज सुद्धा जागा पाहता येईल। आता ह्या जागा जिल्ह्यानुसार नसते, पोलीस भरती सारख्या, वनरक्षक सारख्या, ह्या ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या जागा आहेत। थोडं पाहून घ्यायचं, ठीक आहे। तर जाहिरात क्रमांक दिलेला 1/2025। तर महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ड, ठीक आहे, संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। आणि तुम्हाला ऑनलाईन जे IBPS ऑनलाईन म्हणजे तुमची परीक्षा ही IBPS घेईल इतकं क्लिअर झालेलं आहे। तुमची परीक्षा IBPS घेईल, IBPS ऑनलाईन, ठीक आहे। तर आता TCS नसणार आहे इथं। ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 22 तारखेपासून म्हणजे आजपासून तर तुमचा 10 मे पर्यंत म्हणजे खूप कमी दिवस दिलेला आहे अर्ज भरण्याकरिता, लक्षात ठेवा। म्हणजे ते 10 आणि समजा 8, ओके, 18-19 दिवस आहे फक्त। तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्हाला लवकरच, म्हणजे इथं काय याच्यासाठी एक ऑनलाईन परीक्षा होईल इतकंही तुम्हाला क्लिअर समजून घ्यायचं आहे। आता याची प्रोसेस कशी असेल, तर याची प्रोसेस सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या दिलेल्या तारखेच्या संदर्भात 10 मे पर्यंत अर्ज भरायचा आहे। तत्पूर्वी IBPS आपली परीक्षा केली इतकं क्लिअर आहे। याच्यासाठी आपली लेखी परीक्षा होईल, लेखी परीक्षेमध्ये जे मार्क होईल त्याच्यानंतर याचा पुढच्या गोष्टीसाठी विचार केला जाईल। आता साधारणतः आवश्यक परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास याबाबतचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल। यामध्ये 15,000 ते 47,600 अशा प्रकारचं तुम्हाला वेतन बेस पे आहे आणि एकूण महाराष्ट्रासाठी 284 पद आहेत, ठीक आहे। सामाजिक व समांतर आरक्षण तक्ता तुम्हाला दिलेला आहे की 284 शिपाई निवडायचे आहेत। शिपाई गट भरण्याकरिता मान्यता प्राप्त प्रदान केलेली आहेत, ओके। तर 27 फेब्रुवारी 2024 मधील परिशिष्टमध्ये दिलेल्या सूचनानुसार सदर सरळ सेवेद्वारे भरावायच्या 284 पदांचा तपशील समांतर आरक्षण मला दिलेला आहे। आता थोडंसं इथं आपण पाहिलं, यातला आपण इथं थोडं झूम करून पाहतोय। यामध्ये 284 जे पद आहेत, एकूण 284 पदं, यामध्ये अनुसूचित जाती, ठीक आहे, याच्यासाठी एकूण पदं असणाऱ्या अनुसूचित जातीसाठी माझे मिळून 29, यामध्ये सर्वसाधारण 10, महिलांचे 9, 30% राखीव, माजी सैनिकांसाठी 4 पदं आहे। त्याचबरोबर दिव्यांगासाठी एकूण 11 पदं राखीव असणाऱ्या टोटल याच्यासाठी त्याचबरोबर खेळाडूचं 1 पद आहे, प्रकल्पाचं 1 आहे, भूकंपाचं 1 आहे, पदवीधरचे अंशकालीनचे 3 आहेत, एकूण 20 पदं आहेत। ST साठी एकूण 13 पदं असणार आहे, विमुक्त जातीसाठी 7 आहेत, भटक्या ब साठी 0 पद आहेत, म्हणजे तुम्हाला ओपनमध्ये फॉर्म टाकू शकता तुम्ही, ठीक आहे। भटक्या क साठी एकूण 10 पदं आहेत। त्यानंतर भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्गासाठी माझ्या मित्रांनो एकूण 5 पदं आहेत। OBC साठी एकूण 62 पदं असणार आहे, यामध्ये 21 पुरुषांचे, 19 महिलांचे, 9 आहेत माजी सैनिकांचे, त्याचबरोबर 3 आहेत खेळाडूचे वगैरे, ठीक आहे। याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS चे 28 पदं असणार आहे, बायफर्केशन तुम्हाला पाहता येईल। सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी SC BC साठी सुद्धा 28 पदं आहेत। म्हणजे ओपनचे किती असणार आहे, ओपनचे एकूण 91 पदं दिलेले आहेत आणि सर्वाधिक पदं 91 ओपनचे आहेत। यामध्ये माझे मित्रांनो जनरली 29, महिलांचे 27, 14 आहेत माजी सैनिकांचे, बाकी सुद्धा प्रकल्प, भूकंप आणि अंशकालीन पदवीधरचे, म्हणजे सर्वाधिक ओपनचे पदं आहेत 91। त्याचबरोबर OBCचे, EWS आणि SC BC चे इथं पदं आपल्याला पाहायला भेटतात। अशा प्रकारे पदांचं बायफर्केशन दिलेलं आहे। एकंदरीत मला इथून एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रात 284 पदाची भरती आहेत, गट ड ची भरती आहे क्लास 4 ची, आणि ती मुद्रांक विभागामध्ये निघालेली आहेत। आजपासून त्याचे अर्ज चालू झालेले, आज तारीख आहे 22, 10 मेच्या आत तुम्हाला अर्ज भरायचे आहेत। 10 तारीख लास्ट डेट आहे आणि असं इथं साईडवरून लक्षात येते की ही भरती IBPS घेणार आहे। याच्यासाठी परीक्षेच्या संदर्भात बोलला आहे, म्हणजे याची परीक्षा सुद्धा होईल आणि जो जिता वही सिकंदर याच्यासाठी कुठली
टेस्ट होईल का अजून कुठलंही बोललेलं नाही. शिपायाची पदाची आहेत व जसं कोर्टाची टेस्ट असते शिपायासाठी असं इथं कुठं बोललेलं नाही. जर तशी अपडेट आली तर मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ओके, या भरतीच्या संदर्भात कुठल्याही सर्वात जलद अपडेट आल्या तर मी आपल्यापर्यंत पोहोचवेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.